नमस्कार. आजचा क्षण माझ्यासाठी आणि फक्त माझाहीच नाही, महाराष्ट्राचे प्रत्येक तरुणांसाठी एक महत्वाचा दिवस आहे. आजचा क्षण म्हणजे जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची बांधणी झाली होती, तेव्हा आमचे पटेल पाटीदार समाजचे आमचे रावजीभाई डोसाभाई पटेल यांनी त्यांची प्राणाची बलिदान देऊन संयुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती आणि त्यांचे प्रेरणा ला धरून मी पुन्हा महाराष्ट्राचे जेवढे पण युवा पिढी आहे त्यांना घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहे आणि माझ्या सोबत हजारो कार्यकर्ते आहे आणि कमीत कमी आम्ही 200 4 व्हीलर घेऊन महाराष्ट्राचे एवढे तरुणांना घेऊन मातोश्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या भगवा झेंडा फडवणार आहेत. आपण राष्ट्रवादीत होतात, राष्ट्रवादीमध्ये आपलं काही होतं का की राष्ट्रवादी आपण सोडून इथे येतोय? साहेब, मी आजच्या 7 वर्षाखाली आधी राष्ट्रवादीमध्ये होता आणि मी सगळं जेवढे पण महाराष्ट्राचे जेवढे पक्ष आहे सगळं पक्ष मी बघितलं आहे. सर्व इथे जातपात करणारे पक्ष आहे. फक्त शब्दाला जागणारा जो एकच पक्ष आहे तो आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्यांच्यामध्ये हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श आहे. म्हणून आजच्या तारखेला प्रत्येक तरुण आज तुम्हाला मंदिर बांधायचं आहे, तुम्हाला कुठेतरी भांडवल करायचं आहे, मग तरुणांना घेऊन जातं. पण तरुणांना रोजगार, तरुणांना चांगली दिशा दाखवणारा एक पण पक्ष नाही आणि ते पक्ष आहे फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा. आणि आमचे जे मार्गदर्शक आहे उद्धव कदम साहेब आहे, विनायक राऊत साहेब आहे, प्रभाकर म्हात्रे साहेब आहे, राजन विचारे साहेब आहे आणि प्रदीप उपाध्याय साहेब आहे. त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वाद घेऊन आम्ही आज प्रवेश करत आहोत. सर्वात प्रथम तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज तो भागांचा दिवस आहे की आझाद आणि तिवारीसारखे भाजपामध्ये असणारे तरुण आणि तडफदार नेतृत्व आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहे. आणि हे सगळं कोणी घडून आणत नाहीये, कारण त्या लोकांची जी राजनीती आहे, त्या लोकांचं जे आज ज्या दिशेने ते लोक चालले, आज तरुणांना माहिती पडले की ही खोटी राजनीती आहे आणि खोटं राजकारण आहे. त्यामुळे आज हे आमच्याकडे आकर्षित झालेले आहेत, शिवसेनेमध्ये आकर्षित झालेले आहेत आणि आज मातोश्रीला राहून त्यांचा प्रवेश. मैं भारतीय जनता पार्टी में लगातार एक सेवक के रूप में अपने वार्ड में काम किया और लोगों को जोड़ा, पार्टी को बढ़ाया। लेकिन जो वहाँ के पार्टी के नेतृत्व करता है उनको जो है कार्यकर्ता नहीं चाहिए, उनको हमेशा जो है चापलूस टाइप का आदमी चाहिए और उनके आगे पीछे भागने वाला चाहिए। तो इसलिए मैं हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाला साहब ठाकरे के आदर्शों को देखते हुए आज मैं अपने पूरे वार्ड के लगभग 500 लोगों के साथ में उद्धव साहब बाला साहब ठाकरे के शिवसेना में पक्ष प्रवेश करने जा रहा हूं। हमारे जो नेतृत्व करता है उद्धव कदम साहब, प्रभाकर म्हात्रे साहब और हमारे पूर्व सांसद श्री राजन विचारे साहब के नेतृत्व में यहाँ पे आज हमारे साथ में छोटे भाई आजाद भी हैं। हजारों की संख्या में हम लोग उद्धव शिवसेना बाला साहब ठाकरे की पार्टी में ज्वाइन कर रहे हैं। आप मानते हो कि जब भी चुनाव आता है उत्तर भारतीयों को बात किया जाता है? यस, ये हमारे उत्तर भारतीयों को, हम लोगों को, भारतीय जनता पार्टी को ऐसा लगता है कि उत्तर भारतीय केवल भारतीय जनता पार्टी को ही वोट करेंगे, लेकिन भारतीय जनता पार्टी के नेतृत्वकर्ता जो है यहाँ पे मीरा भाईंदर शहर में, उनका एक ही काम है कि उत्तर भारतीयों से खाली झंडा उठवाने का और चटाई बिछवाने का। लेकिन जब समय आएगा कि किसी भी उत्तर भारतीय को टिकट नहीं दिया जाता है। मैं उत्तर भारतीयों के सम्मान में आज अपने लिए, आज हमारे जो हिंदू हृदय सम्राट है बाला साहब ठाकरे के मार्गदर्शन में हम उनके जो विचारों से सहमत होके हम फिर से जो है शिवसेना ज्वाइन कर रहे हैं।